ताई, या सुंदर किल्ल्यावर, या सुंदर वातावरणात येऊन कसं वाटतंय तुम्हाला? खूप भारी वाटतंय, एकदम म्हणजे खूप मजा आलेली आहे. खरं गड हा पट्टा किल्ला वरती चढून आल्यानंतर जे वातावरण वरती होतं ते बघून खूप खूप आनंद होतोय आणि अतिशय जसं म्हणतात ना, मंदिरात गेल्यानंतर जे आनंद भेटत असतो तसाच आनंद आज इथे शिवरायांच्या गड किल्ल्यावरती येऊन होत आहे. आणि आपल्याकडून जे सगळे युथ आणि युवती आलेत आणि आपल्या सगळ्या जाती धर्माचे आपले जे यंग मुलं आहेत आणि आपलं जे छत्रपती प्रतिष्ठान आहेत त्यांच्या सगळ्या ज्या मावळ्यांनी हे जे इकडे येण्याचा अट्टहास केला आणि आपले सगळे मावळे घेऊन इथं आले आणि गड संवर्धनाची एक मोहीम काढली त्यांनी. तर याच्यामध्ये आपला युथ हा गड संवर्धनाकडे जातोय हे बघता तुम्हाला कसं वाटतं? खरं जे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत हा खूप मोठा वारसा जो आहे हा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि हा वारसा जपणं हे प्रत्येक माणसाचं, प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचं, मग तो युवक असो किंवा युवती असो, सगळ्यांचं काम आहे. आणि हे गड किल्ले आपल्याला आपल्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा आपण ते जपले पाहिजे, कारण ह्याच्यामधूनच जी ऊर्जा आपल्या सर्वांना भेटत आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वाद आज आपण घेऊन जातोय. इथे जेव्हा ते लढाई करून जेव्हा इथे विश्राम करायला आले असतील तर तेव्हा कसं असेल, ह्या सगळे विचार जे आहेत ते मनामध्ये येऊन जात आहेत. पण नक्कीच म्हणजे ही मोहीम जी आहे, जी डॉक्टर निलेशजी लंकेंनी सुरू केलेली आहे, ती खरंच कौतुकास्पद आहे आणि जगाला प्रेरणा देणारी आहे. आणि ताई, तुमचं पण खूप कौतुक. तुम्ही पण सगळ्यांना घेऊन इथं गडावर आले आणि हे आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान आहे तुमचा की आमच्या ताई आमच्या सोबत आल्या इथपर्यंत आणि आमच्या युवकांचे तुम्ही एक प्रेरणास्थान आहेत आणि एक ऊर्जा पण आहेत आणि महाराजांच्या विचारांवर तुम्ही आम्हाला चालायला लावता, ती आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. थँक्यू ताई. थँक्यू.